नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वी मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 बेटा मी ऐकतो आहे व पु काळे यांचा हा पाठ आज आपण शिकणार आहोत। बेटा मी ऐकतो आहे व पु काळे वसंत पुरुषोत्तम काळे 1932 ते 2001 कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय इत्यादी कथासंग्रह, ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन प्रसिद्ध, आकर्षक कथानके, ओघवती निवेदन शैली आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा वाचक प्रिय आहेत। संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेले आहे। बेटा मी ऐकतो आहे या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर संगीत, शास्त्रीय संगीत, गाणं तुमच्या भाषेमध्ये, की गाण्यावरती, संगीत कलेवरती खूप प्रेम करणारे, गाण्याबद्दल आदर असणारे असे एक वडील, पण काही कारणास्तव त्यांचा अपघात होतो, त्या अपघातामध्ये त्यांना बहिरेपण येतं, त्याच्यामुळे त्यांना ऐकू येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या संगीत कलेपासून ते लांब जातात। पण आपल्या वडिलांना संगीताची आवड आहे म्हणून त्यांना आनंद देण्यासाठी, त्यांना सुख प्राप्त करून देण्यासाठी एक मुलगा कशा प्रकारे धडपड करतो, आपल्या वडिलांसाठी हा मुलगा कशा प्रकारे धडपड करत आहे याचं अगदी भावस्पर्शी म्हणजे भावनिक असं, हृदयाला भिडणारं असं वर्णन या प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेलं आहे। चला तर मग आपण पाठ वाचता वाचता त्याचं स्पष्टीकरणही पाहूया। तिसरी घंटा खणखणली आणि बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला। उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे अस्थिर झाल्या। लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली। सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे। आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे। आपण शांतपणे या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने होईल। हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे। कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे ही विनंती। एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले। मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती। खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण नुकताच शिकायला आलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती, म्हणून मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो। आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, सॉरी, तिसरी घंटा खणखणली। कुठलेही जाहीर कार्यक्रम जे होत असतात, म्हणजे सादर करताना प्रेक्षक समोर आणि कार्यक्रम करणारे नाट्यगृहामध्ये किंवा जे काही आपला जो कार्यक्रमाचे ठिकाण असतं, स्टेज असतं, त्याच्यावरती असतात किंवा नाटकाचा भाग असतो, त्यावेळेला तिसरी घंटा महत्वाची असते, कारण तिसरी घंटा वाजली म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होत असते। ही पद्धत आहे नाटकाला म्हणा किंवा असे प्रत्यक्षित कार्यक्रमांना म्हणा। त्यामुळे तिसरी घंटा खणखणली, खणखणली म्हणजे ती वाजली आणि संमिश्र म्हणजे कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर जे प्रेक्षक आलेले असतात बाहेर, त्यांचा आवाज चालू असतो की नाही, कोलाहल म्हणजे गोंधळ बोलण्याचा, सगळे लोक आपापसामध्ये बडबड करत असतात। तर तिसरी घंटा वाजली म्हणजे आता कार्यक्रम सुरू होणार आहे हे लक्षात आल्यामुळे तो आवाज बंद पडला आणि उगाचच इकडे तिकडे जे लोक पाहत होते त्यांच्या माना स्टेजकडे, म्हणजे सगळ्यांचं लक्ष समोरच्या स्टेजकडे गेलं की आता कार्यक्रम सुरू होणार आहे। लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री, म्हणजे जे लेखक आहेत, जिथे ना आपल्या समोर जी सादर करते एक शिक्षक आहे की ज्यांची शाळा आहे, त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर ते बोलण्यासाठी त्यांना आता कळायला लागलं की आपल्याकडे सगळे लोक पाहत आहेत आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली की सभ्य स्त्री पुरुष माझ्या वादन विद्यालय, म्हणजे त्यांची कोणती शाळा होती, वादन विद्यालय, संगीताची त्यांची शाळा होती, त्याचा हा पहिलाच कार्यक्रम सादर होणार होता आणि ही
जी कला आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत त्या सगळ्यांचा तुम्ही आनंद घ्या आणि आस्वाद घ्या. आस्वाद म्हणजे गोडी चाखणे, एन्जॉय करणे. आस्वाद म्हणजे काय करायचं, एन्जॉय करा तुम्ही सगळा कार्यक्रम आमचा, त्याचा आनंद घ्या असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं. आणि आपल्याला नम्र विनंती आहे की आम्ही आता कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत आणि कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत नावाचा विद्यार्थी फिडल म्हणजे व्हायोलिन, फिडल म्हणजे व्हायोलिन त्याच्या वादनाने हा सुरू होणार आहे. हा नौखा मुसाफिर म्हणजे नवीन मुलगा आहे, पहिल्यांदाच हा अशा प्रकारचा कार्यक्रम करणार आहे आणि आमच्या शाळेमध्ये पण नवीन आहे, तर त्याच्यामुळे हा नवीन आहे तर तुम्ही त्याला समजून घ्यावं असं त्यांनी संपूर्ण प्रेक्षकांना त्यांनी विनंती केलेली होती. लेखकांनी प्रेक्षकांना तर विनंती केली की हा नवीन मुलगा आहे, तुम्ही याला सगळ्यांनी समजून घ्या. पण मनातून लेखक मात्र घाबरत होते की शिरीष चांगला कार्यक्रम करेल की नाही. खरं तर लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता, कारण की तो नुकताच नवीनच शिकायला आलेला होता, बरोबर की नाही. आणि नवीनच शिकायला आलेली मुलं म्हणजे काहीतरी चुका होणार, कधीच इतकं मोठं समोर ऑडियन्स पाहिलेलं नाही आहे, त्यांच्या समोर गाणं याला कसं म्हणता येईल अशी भीती लेखकाच्या मनामध्ये होती. म्हणून ते घाबरले होते. त्यांना वाटत होतं की पहिलाच कार्यक्रम आपण याला दिला आणि कार्यक्रमाची सुरुवातच परत त्याच्यापासून होणार होती, तर मनातून ते घाबरले होते की हा आपल्या विद्यालयाचं नाव खराब करेल, म्हणून त्याला कार्यक्रम देण्याचं ते टाळत होते. मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. पडदा वर जाऊन बाहेरचा शोतुरुंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. फूट लाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला संबंध शोतुरुंद दिसला आणि त्याच क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला व हलकेच त्याने षडज लावला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानांवर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. पंचेंद्रिय दगा तर देत नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखीन कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तुम्हीच सांगा. सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणे त्याने विचारले, आपणच का पी जनार्दन? मी सुहास्य मुद्रेने होय म्हणताच तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत. घरी श्रीच म्हणतात मला. गाण्याची फार आवड आहे. आपण मागे जाऊया. आता लेखकांच्या मनामध्ये भीती होती की शिरीष आपल्या शाळेचं नाव खराब करणार, याला कुठल्याही प्रकारे गाणं म्हणता येणार नाहीये चांगल्या प्रकारे. पण जेव्हा त्यांनी शिरीषकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावरती धीटपणा, एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये होता की तो मी गाणार, मी चांगल्या प्रकारे गाऊ शकणार हे त्याचं प्रतिबिंबित म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. आत्मविश्वास, त्याचा कॉन्फिडन्स जो होता तो पूर्णपणे त्याच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता, प्रतिबिंबित होत होता, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण लेखकाला वाटत होतं, याला आत्ता वाटतंय की आपण आपल्याकडे कॉन्फिडन्स आहे, पण जेव्हा पडदा वर जाईल, आता तो एकटाच बसलेला आहे, त्याच्यासमोर पडदा आहे, पण जेव्हा याच्यासमोर ऑडियन्स येईल, प्रेक्षक येतील, त्यावेळेला मात्र याचं अवसान टिकणार नाही, म्हणजे याचा तो घाबरून जाईल मनातून, त्याला गाणं नीट म्हणता येणार नाही, अशा प्रकारची भीती लेखकाच्या मनामध्ये होती आणि हे ते जाणून होते. मग शिरीषने त्यांना खूण केली की आता पडद्यावरती जाऊ द्या. त्यांनी पडदावाल्याला सुद्धा खूण केली की पडद्यावरती जाऊ द्या. शिरीषने खूण करताच पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला आणि फूट लाईट, तिथे जे लाईट्स असतात ना की त्याचा डायरेक्ट तो लाईट पूर्णपणे शिरीषवरती टाकला गेला आणि शिरीषच्या त्या लाईटाच्या प्रकाशात त्याने डोळे घट्ट मिटून घेतले आणि जेव्हा त्याने हळूच प्रकाशाची सवय झाला डोळे उघडून पाहिले तर त्याच्या समोर त्याला पूर्ण जो हॉल असेल, काही नाट्यगृह असेल, ते भरलेलं पूर्ण प्रेक्षक वर्ग, पूर्ण ऑडियन्स त्याला
दिसायला लागली आणि मग तो थोडासा गडबडून गेला आणि तो गडबडला आहे हे त्याच्या शिक्षकांनी लेखकांनी ओळखले होते. आता त्याला सावरून घेणं म्हणजे त्याला आधार देणं, सावरून धरणे म्हणजे काय, त्याला आधार देणं, त्याला सपोर्ट करणं हे शिक्षक या नात्याने त्यांचं कर्तव्य होतं. मग त्यांनी काय केलं की त्यांनी ते तंबोरेवाले जे असतात त्यांना खूण केली की तुम्ही आता थोडंसं वाजवायला सुरुवात करा म्हणजे हा गाणं म्हणायला याला थोडासा आत्मविश्वास येईल. आणि तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज म्हणजे तो असं शांतता भंग करणारा आवाज ना, म्हणून त्याला धीर गंभीर आवाज म्हटलं की सगळीकडे शांतता होती आणि तंबोऱ्याचा आवाज मध्येच सुरू झाला. तो आवाज सगळीकडे घुमायला लागला. मग शिरीषने काय केलं, त्याने डोळे मिटून कोणाचं तरी ध्यान केलं. ध्यान करणं म्हणजे मनापासून चित्त एकाग्र करणं आपलं. टू फोकस वन्स माइंड इन सायलेन्स. ध्यान करणे म्हणजे टू फोकस वन्स माइंड इन सायलेन्स. मेडिटेशन म्हणतो आपण, मेडिटेट. आपलं मन एका ठिकाणी त्याने एकाग्र केलं आणि पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरती पूर्वीच्या आत्मविश्वासाने, पूर्वीचा जो कॉन्फिडन्स होता तो पुन्हा त्याच्या चेहऱ्यावरती दिसायला लावला. त्याने हलके षडच लावला म्हणजे ते त्याच्या हातामध्ये जो तंबोरा वॉयलन जे होतं ते त्याने वाजवायला हळूच सुरुवात केली. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केली, पाहून लोक पण शांत झाले. त्याचं वाजवणं ऐकून लोक सुद्धा शांतपणे ऐकायला लागले आणि धीमेपणाने म्हणजे हळूहळू, धीमेपणाने म्हणजे काय, हळूहळू शिरीषने भूपरागातील गत वाजवायला सुरुवात केली. आता भूपराग सॉरी आपल्याला माहिती आहे शास्त्रीय संगीतामध्ये अनेक राग आहेत. आपण पूर्वी असं वाचलेलं पण असेल की तानसेन जेव्हा गाणे म्हणायचे त्यावेळेला ते गाणं म्हणायला लागले की गाणं म्हणता म्हणता पाऊस पडायला लागायचे. तसे बरेच राग आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये आहे. राग दुर्गा, राग यमन, राग बिलावल, राग हंसध्वनी, राग श्याम कल्याण. इथे जो तुम्हाला दिलेला आहे तो राग भूप, राग हमीर, राग केदार, राग अहिर भैरव, राग भैरवी, राग मालंकस, राग भैरव, असे बरेच राग आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये आहे. त्यापैकी हा एक राग भूप. आता भूप राग, आता शास्त्रीय संगीतातले राग म्हणजे हे जे शब्द, ते जे वेगळ्या प्रकारचं म्युझिक आहे त्याच्याने काय आहे, भूप रागाने काय होतं, तर भूप राग हा शांतता निर्माण करणारा आणि मनातला अहंकार संतुलित करणारा राग असतो. भूप राग म्हणजे हा मनाला शांतता देणारा राग आहे आणि तो राग वाजवायला शिरीषने सुरुवात केली आणि ते ऐकता बरोबर लेखकांना धक्का बसला की त्याने इतक्या स्पष्टपणे, इतक्या व्यवस्थितपणे तो वाजवत होता की कुठल्याही सुरामध्ये, कुठल्याही त्यांचे जे संगीतातले मात्रा वगैरेचा जो प्रकार असेल त्याच्यामध्ये कुठेच फरक पडला नाही. लेखकांचा स्वतःच्या कानावर, नजरेवर विश्वास बसवत नव्हता की आता हा शिकायला आलेला, 6 महिन्यापूर्वी आलेला हा मुलगा इतक्या चांगल्या प्रकारे कसं काय वाजवू शकतोय. पंचेंद्रिय म्हणजे त्यांचे जे आपले पंचेंद्रिय म्हणतो ना आपण, नाक, कान, डोळे, हे आपल्याला काही दगा तर देत नाहीये. दगा देणे म्हणजे धोका तर देत नाहीये आपल्याला. टू मेक अ फूल, आपले जे डोळे वगैरे आहेत आपल्याला धोका देत नाहीये ना. असं त्यांना वाटायला लागलं की मी जे पाहतोय ते खरंच आहे ना, की हा मुलगा खरंच इतक्या चांगल्या प्रकारे वाजवू शकतो आहे, जो आत्ताच शिकलेला आहे, नवीनच आहे. अशी शंका मनाला चाटून गेली. शंका मनाला चाटून जाणे म्हणजे अविश्वास निर्माण होणे. काय होतं त्याच्याने, आपल्या मनात त्यांचा अविश्वास निर्माण झाला की मी जे पाहतोय, मी जे ऐकतोय ते खरं आहे का, असं त्यांचं मन त्यांना कुठेतरी विचारायला लागलं. त्यांनी सरळ पाहिलं, तुम्हीच सांगा त्यांना, म्हणजे ते आपल्याला विचारतं की खरंच की 6 महिन्यापूर्वी हा आलेला मुलगा खरंच इतक्या चांगल्या प्रकारे कसं गाऊ शकतो. जेव्हा 6 महिन्यापूर्वी शिरीष त्यांच्या विद्यालयात आला होता, त्यांच्या संगीत शाळेत आला होता, तेव्हा त्याने धीटपणे, म्हणजे तो पहिलेपासून अगदी धीट आहे, आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे, त्याने विचारलं होतं की तुम्हीच पी जनार्दन का. तर लेखक म्हणाले होते हो. मग त्याने स्वतःहून सांगितलं होतं की मी शिरीष भागवत आहे आणि मला गाण्याची आवड आहे. मग लेखक त्याला म्हणतात तुला गाण्याची आवड आहे, तर माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा राग येऊ लागला. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. मी शिकायला आलो की रोज माझ्या बरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य तुझ्या अटी, एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. कबूल, उद्यापासून मी येतो.
माझ्या बरोबर वडील पण येतील बरं का, असं म्हणून माझ्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे न बघता शिरीष चटकन निघून गेला. दुसरे दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ आले होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना. आमचे नमस्कार झाले. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले. मी पण न बोलता व्हायोलिन काढले आणि शिरीषच्या हातात दिले. त्याने बरोबर वही वगैरे आणलेली पाहताच त्याच्याबद्दलचा ग्रह चांगला झाला. पहिल्या दिवशी प्राथमिक माहिती व पहिला धडा दिल्यावर मी हातात व्हायोलिन घेतले. माझ्या विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी स्वतःच वाजवून दाखवायचे अशी माझी प्रथा होती. त्यामागील हेतू एवढाच की मला त्यांना सुचवायचे असते की नेटाने नीट शिकलात तर इतपत वाजवू शकाल. त्याप्रमाणे सुमारे 20 मिनिटं मी पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली. जीवाचे कान करून नाना ऐकत होते व शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळीपाळीने बघत होता. मी व्हायोलिन खाली ठेवले व नानांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. इथपर्यंत आपण आलेलो आहे. लक्षात ठेवूया. तर जेव्हा शिरीष येतो त्याला लेखक विचारतात की तुला गाण्याची आवड आहे का, तर तो सांगतो की माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना आवडेल मी गाणं शिकलेलं. म्हणजे तो गाणं कोणासाठी शिकणार होता, त्याच्या वडिलांसाठी शिकणार होता. खरं तर त्याचं हे चमत्कारिक, म्हणजे कोणी काय म्हणतात, एखादा विद्यार्थी काय की हो मला आवडतं, पण याने तर सांगितलं की माझ्या वडिलांना आवडेल, असं चमत्कारिक त्याचं उत्तर ऐकून थोडंसं लेखकाला नवलही वाटलं आणि राग पण यायला लागला. पण ठीक आहे, ते थोड्या वेळ म्हणाले की थोड्या वेळ थांबून तो पुढे परत त्यांना काय म्हणतो की मी आपल्याकडे शिकायला येईल, पण माझी एक अट आहे. त्याने काय अट टाकली होती की रोज जेव्हा ही संगीताची शिकवणी चालू असेल त्यावेळेला माझे वडील माझ्या बरोबर येतील आणि ते वर्गातच बसतील. लेखकाला हे वाटलं की हे काय हा विचित्र अट आहे. त्यांना थोडासा राग आला. बरोबर आहे की नाही, असं काय कोण म्हणतं की माझे वडील माझ्या बरोबर येतील आणि इथेच बसतील. त्यांना थोडं राग वाढला, पण ते म्हटले की ठीक आहे. ते मुद्दामून म्हटले की ठीक आहे चल, तुझ्या सगळ्या अटी मान्य, पण तुला 50 रुपये महिना फी द्यावी लागेल. त्यावेळेला 50 रुपये ही खूप मोठी रक्कम होती. आता जरी आपल्याला 50 रुपये कमी रक्कम वाटत असेल तरी त्या काळात 50 रुपये हे फार महत्व होतं, त्याला मोठी रक्कम होती ती. तर तो पण म्हणतो की कबूल, पण माझी अट लक्षात ठेवायची, माझे वडील बरोबर येतील. आणि असं म्हणून तो सरळ, म्हणजे लेखकाच्या चेहऱ्याकडे न बघता तो सरळ निघून गेला. म्हणजे त्याचं गाणं फक्त त्याच्या वडिलांना इथे शिकवणीला आणणं यासाठी तो आलेला होता आणि वडिलांसाठी फक्त तो गाणं शिकणार होता हे त्याच्यावरनं सरळ दिसत होतं. दुसऱ्या दिवशी तो अगदी वेळेवर आला. त्याच्याबरोबर त्याचे वडील होते. शिरीष म्हणाला, हे माझे वडील नाना. त्याच्या वडिलांना तो काय म्हणायचा, नाना म्हणायचा. लेखकांनी पण नानांना नमस्कार केला. नानांनी नमस्कार केला, पण ते काहीच न बोलता एका खुर्चीवर बसून राहिले. आणि लेखक पण मग मी न बोलता त्यांनी काय केलं की व्हायोलिन शिरीषच्या हातात दिलं. शिरीष हुशार मुलगा होता. त्याने बरोबर पहिल्याच दिवशी क्लासला येताना वही वगैरे घेऊन आला होता. हे पाहून लेखकांना जरा बरं वाटलं की चांगला मुलगा आहे, याला आवड आहे, वही वगैरे घेऊन आलाय. तर त्यांनी त्याला जी गाण्याची सुरुवातीची माहिती असते, प्राथमिक माहिती म्हणजे सुरुवातीची माहिती सगळी दिली आणि नंतर त्यांनी स्वतःच त्यांना व्हायोलिन वाजून दाखवायचं, असा त्यांच्या शाळेचा नियमच होता की कोणताही विद्यार्थी आला, प्रथा म्हणजे काय, रीत पद्धत, प्रथा म्हणजे रीत पद्धतच होती त्यांच्या शाळेची की कोणी आलं तर पहिले ते वाजवून दाखवायचे. का वाजवून दाखवायचे की समोरच्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की इतकं चांगलं आपल्याला वाजवता यायला पाहिजे, तर तेव्हा ते नेटाने नीट म्हणजे चांगल्या प्रकारे ते प्रॅक्टिस करतील, चांगल्या प्रकारे ते शिकतील. हे त्यांना दाखवायचं होतं की मी जर इतक्या चांगल्या प्रकारे वाजवू शकतो तर तुम्हाला पण तितकं चांगलं वाजवता यायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही खूप मेहनत केली पाहिजे, हे त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना दाखवून द्यायचं होतं. त्याप्रमाणे ते 20 मिनिटं त्यांनी ते वाजून दाखवलं. जीवाचे कान करून नाना ऐकत होते. नाना ऐकत होते आणि शिरीष कधी नानांकडे बघायचा, कधी लेखकांकडे बघायचा. आणि नंतर जेव्हा त्यांनी व्हायोलिन ठेवलं तेव्हा नानांच्या चेहऱ्यावरती अतिशय तृप्तीचं समाधान, म्हणजे एखादी गोष्ट ऐकल्यावरती आपल्याला कसं आनंद होतो, आपण ती व्यक्त न करता आपल्या चेहऱ्यावर दिसते, तसं समाधान नानांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं. आपण जाऊया आता, शिरीष म्हणाला व पिता पुत्र उठले. मीच आपणहून विचारले, काय कसं वाटलं एकंदरीत? वा उत्कृष्ट, याबद्दल प्रश्नच नाही. शिरीषनेच मध्येच उत्तर देऊन मला दिले. मला त्याच्या आगाऊ स्वभावाचा राग आला. आता लेखकांनी इतकं छान व्हायोलिन वगैरे वाचून दाखवलं, सगळं झालं.
तर त्यांनी लेखकांना खूप छान वाजवलं वगैरे असं काही न म्हणता शिरीष त्याच्या वडिलांना म्हणाला, नानांना म्हणाला, चला आपण जाऊया आता. आणि दोघं जण उठले. मग लेखकांनी स्वतःहून विचारलं की काय, कसं काय वाटलं तुम्हाला माझं गाणं? शिरीष कसा म्हणतो, वा उत्कृष्ट. नाना काहीच बोलले नाही. शिरीष म्हटला की वा उत्कृष्ट, खूपच छान गाणं होतं. पण त्याच्या ह्या उत्तराने, आगाऊ स्वभाव ना, त्यांना असं वाटलं की याचे वडील काही बोलत नाहीये, हा आणि एवढूसा मुलगा मला उत्कृष्ट असे वगैरे म्हणतोय बा. तर त्यांना थोडस त्याचा राग आला. पण त्याने तिकडे काहीच लक्ष दिलं नाही. तो त्यांना अजून विचारतो की आपण कुठे असतात कामाला, आपण कुठे असता कामाला, त्याने मुद्दामून त्यांना विचारलं. मला वाटले की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल नाना शिरीषला दम भरतील. लेखकाला वाटलं होतं की हा सारखा सारखा मध्ये मध्ये बडबड करतोय तर नाना त्याला ओरडतील. पण त्या उलट ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते. नियमितपणे रोज पितापुत्रांची जोडी येऊ लागली. शिरीषची प्रगती पाहून मात्र प्रसंगी मी पण आश्चर्यचकित होत होतो. त्याचा हात वाजवायला अतिशय हलका होता आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यात त्याची आकलनशक्ती फारच दांडगी होती. नाना रोज त्यांच्याबरोबर येत व एक अक्षरही न बोलता शांत बसून राहत. मी पण त्यांच्याशी बोलत नसे. आता हे रोजचं झालं होतं. हे रोज शिरीष आणि त्याचे वडील म्हणजे नाना यायचे दोघं जण आणि शिरीष चांगल्या प्रकारे मेहनत करत होता. त्याची प्रगती चांगली, लवकर इतर विद्यार्थ्यांपेक्षा तो खूप चांगल्या प्रकारे लवकरात लवकर शिकायला लागला होता. त्याची आकलन शक्ती म्हणजे एखादी गोष्ट समजून घेण्याची जी शक्ती असते ना, कुठलीही गोष्ट समजून घेण्याची, त्याला आपण आकलन शक्ती म्हणतो, तर ती त्याची खूप चांगली होती. त्याची बुद्धिमत्ता चांगली होती. तो पटकन सगळं शिकून घेत होता. नाना रोज त्याच्याबरोबर यायचे, पण एक अक्षरही न बोलता फक्त बसून राहायचे आणि लेखकही त्यांच्याशी काही बोलायचे नाही. आणि क्लास सुटला की ते बरोबर दोघं जण निघून जायचे. हा म्हणता 3 महिने निघून गेले. आणखीन 3 महिन्यांनी होणाऱ्या माझ्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण शिरीषला कार्यक्रम द्यायचा असा मी निश्चय करून टाकला. आणि त्यानुसार मी शिरीषला म्हणालो, शिरीष अशीच प्रगती कायम राहू दे. आपल्या विद्यालयाच्या कार्यक्रमात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे. हे ऐकल्यावर शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती. पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाच्या काहीही भावना दिसल्या नाही. इतकेच नव्हे तर त्याचा चेहरा काहीसा उतरला. मी विचारले, काय तुला हे ऐकून काहीच आनंद वाटत नाही का? गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले, माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. शिरीष चांगल्या प्रकारे प्रगती करत होता. 3 महिने त्यांच्या क्लासला झाले होते आणि अजून 3 महिन्यांनी एक कार्यक्रम होणार होता त्यांच्या विद्यालयाचा. त्या विद्यालयामध्ये सगळ्यात पहिलं आपलं गाणं सादर करण्याची संधी जी आहे ती शिरीषला देण्याची असं त्या लेखकांनी ठरवून टाकलेलं होतं. ते शिरीषला म्हटले, पण तुझी प्रगती अशीच राहू दे, तू चांगली प्रॅक्टिस कर. मग आपल्या विद्यालयाचा जेव्हा कार्यक्रम होईल त्याच्यात मी तुझा कार्यक्रम ठेवणार आहे, म्हणजे तुझं गाणं मी ठेवणार आहे. हे त्यांना असं वाटलं की हे ऐकल्यावर शिरीषला खूप आनंद होईल. अत्यानंद होणे म्हणजे खूप आनंद होणे. पण शिरीषला तसं काहीच नाही वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भावना नाही दिसल्या. उलट त्याचा चेहरा काहीसा उतरला म्हणजे नाराज झाला. चेहरा काहीसा उतरला म्हणजे नाराज झाला तो थोडासा. त्यांनी त्याला विचारलं, का रे तुला आनंद नाही झाला मी सांगितल्यावर? आपल्या गंभीर पण कडक आवाजात तो काय म्हणाला की माझ्यापेक्षा नानांना जास्त आनंद होईल. पहा इथेही तो काय म्हणतोय की माझ्यापेक्षा नानांना जास्त आनंद होईल, कारण की तो गाणंच नानांसाठी शिकत होता. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तऱ्हेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येतात, त्याचे रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. याशिवाय आणखीन एक शंका मनात माझ्या वरचेवर येत असे, ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा ही येत असे. दुसरे दिवशी शिरीष आला नाही. त्याचा हा पहिला खाडा. नसेल एखाद्या वेळेस जमले असे मी समाधान करून घेतले. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. 4था दिवस गेला, 5वा गेला, असे 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. थोड्याशा त्राग्यानं मी म्हणालो, नानांशी त्याला काय करायचे आहे? इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे, त्याचे काय? शिरीष आला नाही. त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्याचे नाव पण काढायचे नाही असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो होतो. सकाळची इतर कामे आटोपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तो दारात शिरीष उभा. मी ताडकन उभा राहिलो, त्याच्या जवळ गेलो. अरे तुझा पत्ता तरी काय? आणि आज असा एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना? इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना
नाना, माझे नाना कायमचे गेले हो सर. बऱ्याच सात्वनानंतर त्याने विचारले, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना? मी खिन्नपणे हो म्हणालो. मग मला कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर, एवढीच इच्छा पुरवा, असे तो म्हणाल्यावर मला मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ? अगतिक होऊन शिरीष म्हणाला, सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. तुझी मनस्थिती ही आज बरोबर नाही. मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल, असं तो म्हणाला. शेवटी त्याचे दुःखित मन पुन्हा आणखीन कशाला दुखवा, असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेच मी ठरवले. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. इतके शिकला तरी कुठे, याचाच मी विचार करत होतो. आणि त्याहीपेक्षा मला मुख्य प्रश्न पडला होता की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील, असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा याच्या नंतर वाजवायला कुणाला बसवावे, टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायावर डोके ठेवले. मी त्याला उठवत विचारले, शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास? डोळे पुशीत शिरीष म्हणाला, सर, काय ही भलती शंका? मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो. जेव्हा शिरीष सांगितलं, शिरीष नेहमीप्रमाणे यायला लागला. 3 महिने झाले त्याच्या कार्यक्रमाचं वगैरे ठरलं. त्यावेळेला नेहमीप्रमाणे शिरीष आणि त्याचे नाना घरी गेले. लेखकांनाही वाटायचं, हा दरवेळेला काय नाना नाना करतो आणि नानांसाठी गायचं, नानांना आनंद मिळायचा म्हणून गायचं, असं त्यांना वाटायचं. आणि नाना समोर असताना याला मोकळ्या मनाने, म्हणजे भीती, कधी कधी बघा आपल्या घरातले कोणी मोठी माणसं वगैरे आपल्या समोर असतील तर आपण व्यवस्थित अभ्यास करू शकत नाही, किंवा एखादी भीती आपल्या मनामध्ये असते, आपलं एखादं काम आपण नीट करू शकत नाही. तर नाना समोर असल्यामुळे याला व्हायोलिन कदाचित नीट वाजवता येत नसावं, असंही त्यांना वाटलं. आणि नेमका दुसऱ्या दिवशी शिरीष आला नाही. पहिला खाडा म्हणजे त्याची सुट्टी पडली. खाडा म्हणजे सुट्टी पडली त्याची पहिल्याच दिवशी. सॉरी, त्यांचं बोलणं झाल्यानंतर पहिली सुट्टी त्याची पडली होती. त्यांना वाटलं ठीक आहे, एखाद्या वेळेला होतं असं. पण दुसरा दिवस, तिसरा, चौथा, पाचवा, असे 15 दिवस गेले. शिरीष काही पत्ता नव्हता, म्हणजे तो काही आला नाही क्लासला. नंतर 16व्या दिवशी एक माणूस आला. त्याने एक निरोप आणि फी त्यांची आणून दिली होती. बघा, म्हणजे त्याने क्लासला सुट्टी घेतली होती तरी त्याने फी वेळेवर आणून दिली की नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही. आता पुन्हा या लेखकाला त्याच्या शिरीषच्या सरांना राग आला की का बरं नाना आजारी म्हणून याला यायला काय झालं, नानांचा आणि कार्यक्रमाचा काय संबंध? त्यांनी इतका कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी, त्याचा कार्यक्रम ते ठेवणार होते आणि आता हा आलाच नाही तर काय करायचं? शेवटी त्यांनी निर्णय घेतला की शिरीष येत नाहीये तर आपण त्याचा कार्यक्रम रद्द करायचा. त्यांनी त्याचा जो कार्यक्रम होता तो रद्द केला आणि शिरीषचं नाव पण आपण काढायचं नाही, असं त्यांना वाटायला लागलं. इतर विद्यार्थ्यांची ते तयारी करून घ्यायला लागले. पण जेव्हा कार्यक्रमाचा, समारंभाचा दिवस आला ना, त्यांना शिरीषची आठवण यायची. हा खरंच चांगला विद्यार्थी होता, का नाही आला असं त्यांना वाटत होतं. आणि सकाळची कामे आटपून ते जरा बसले, तेवढ्या शिरीष त्यांच्याकडे आला. मग ते शिरीषला, अरे तू कुठे होतास, का नाही तू दिसला इतके दिवस, काय झालं, तुझी दुनिया, आणि आज नाना नाही तुझ्या बरोबर, एकटा कसा काय? नाना नाही म्हणजे इकडची दुनिया तिकडे झाली काय, असं ते त्याला म्हणायला लागले. तो हळूच म्हणाला की हो, इकडची दुनिया तिकडे झाली, म्हणजे माझे नाना आता नाही आहेत. त्याचे नाना वारले होते, त्याचे नाना आता या जगामध्ये नव्हते, माझे नाना कायमचे गेले असं त्याने सांगितलं. आणि मग तो रडायला लागला. त्याचं सांत्वन करणं म्हणजे समजावणं, सांत्वन करणं म्हणजे दिलासा देणं. त्याचं दुःख होतं, तो रडत होता ना, मग त्याला दिलासा दिला त्यांनी की ठीक आहे, होईल सगळं नीट, असं आपण म्हणतो ना. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना, तर हे सर म्हणाले हो. मग त्यांनी काय सांगितलं की मला कार्यक्रम द्या, मला गायचंय. तर सर म्हणायला लागले त्याचे की नाही, तुला आता मी कसं काय, तुझ्या भावना मला मान्य आहेत, पण मी तुला गाणं नाही देऊ शकत म्हणायला. तू 2 महिने गैरहजर होतास, तू कसं काय गाणं म्हणशील? तर तो सांगतो की नाही प्लीज, म्हणजे त्यांना विनंती करायला लागला की प्लीज मला गाणं म्हणू द्या, एवढं एकदाच गाणं म्हणू द्या, पाहिजे तर पुढे मी जन्मभर गाणं म्हणणार नाही. तर जे सर म्हणतात की नाही, तू हवं तर जन्मभर पुढे गाणं म्हण, पण आज म्हणू नको.
पण तरी तो बोलायला लागला की मला परवानगी दिली तर माझी मनस्थिती आपोआप सुधारेल. ते म्हणतात की तुझं मन आज चांगलं नाहीये, तुझे वडील गेले त्या दुःखात तू आहे. तो म्हणतो की तुम्ही मला परवानगी दिली तर माझं मन आपोआप चांगलं होईल. आणि शेवटी त्याला आणखीन कशाला दुःख द्यायचं म्हणून त्याला त्याच्या सरांनी परवानगी दिली कार्यक्रमासाठी. आणि परवानगी दिल्यावरती तो इतकं छान वाजवायला लागला. मुरलेला वादक म्हणजे की जे पहिलेपासून हेच काम करतायत, फक्त वादनाचंच काम करता आहेत मुरलेले वादक. त्या वादकांप्रमाणे तो वाजवायला लागला. हा कुठे शिकला? 2 महिने तर आला नव्हता, असे विचार त्याचे सर करायला लागले. आणि पुन्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. पहिल्याच कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की हा नवीन मुलगा आहे. नवीन मुलगा जर इतकं छान वाजवतो तर जुने विद्यार्थी याच्यापेक्षा आणखीन चांगले वाजवत असणार, असंच लोकांना वाटणार ना. आणि आता याच्यानंतर कोणाला पाठवायचं अशी त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायला लागले. आणि टाळ्यांच्या कडकडाट शिरीषचा कार्यक्रम ऐकून लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या. आणि तेव्हा तो आत आला आणि त्याने काय केलं, त्याच्या सरांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवलं म्हणजे नतमस्तक होणे, त्यांना प्रणाम केला. त्यांनी उठवत त्याला म्हणाले, का रे तू तर माझ्याकडे आला नाहीस 2 महिने, आणि हे तू कुठे शिकलास, कुठे दुसरीकडे गेला का, असं त्यांच्या मनात निर्माण झालं. तो म्हणतो की हे काय सर, अशी भलती शंका नका घेऊ. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले. मला धक्काच बसला. त्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर आता कशाला शिका म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. तुम्हाला कदाचित माहित असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. पण त्यांना एकदा कसलाचा जबर अपघात झाला. त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठाच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकवण्यासाठी उद्युक्त केले. कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते. म्हणून ते रोज माझ्याबरोबर इथे येत होते. पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काहीच ऐकू शकत नाही. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. आता त्याने त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली की नाही, मी माझे नाना जे इथे येत होते ना, ते उत्कृष्ट गवई, म्हणजे ते सुद्धा गाणे म्हणणारे, गवई म्हणजे गाणं म्हणणारे गायक, उत्कृष्ट गायक होते. पण त्यांना एक अपघात झाला, म्हणजे काही ऍक्सिडेंट त्यांचा झाला आणि त्याच्यात ते ठार बहिरे झाले. म्हणजे त्यांना कानाने ऐकू येत नव्हतं. ओठांच्या हालचालीवरून थोडंफार त्यांना समजायचं. बहिरेपणामुळे इतर गैरसोय, म्हणजे आता बघा आपले कानच नाहीयेत तर आपल्या खूप गैरसोयी होतात की नाही, पण इतर गैरसोयींपेक्षा संगीताची सेवा, म्हणजे संगीत आपल्याला आता वाजवता येणार नाही, ऐकता येणार नाही, या गोष्टीचा नानांना धक्का बसला होता. धक्का बसणे म्हणजे मन त्यांचं हादरलं होतं, शॉक लागला होता की आता याच्यापुढे आपण कधीच गाणं ऐकू शकणार नाही, गाणं आपण बोलू शकणार नाही, ह्याचं त्यांना वाईट वाटायचं. शेवटी मग त्यांनी त्यांच्या मुलाला प्रेरणा दिली, उद्युक्त केले, म्हणजे त्यांनी त्यांना प्रेरणा दिली, तयार केलं की तू कर, तू बूस्ट, त्याचा कॉन्फिडन्स त्यांनी बूस्ट केला की तू गाणं शिक, तू गाण्यासाठी प्रयत्न कर. आणि तो जर गाणं शिकायला लागला तर त्यांना सौख्य मिळत होते. म्हणून ते रोज, आणि संगीत शास्त्रासाठी कोणीही काम करणारी व्यक्ती पाहिली की त्यांना आनंद व्हायचा. म्हणून जेव्हा ते रोज यायचे आणि जे लेखक आहेत ते त्यांची जी परिस्थिती म्हणजे ते इतकं छान प्रकारे गाणं म्हणायचे, मुलांना गाणं शिकवायचे, ते पाहून नानांना खूप आनंद व्हायचा. आणि आपला मुलगाही चांगल्या प्रकारे शिकतोय हे पाहून त्यांना बरं वाटायचं की चला कोणीतरी संगीताची सेवा करत आहे. पण ते शिरीषच्या मनामध्ये मात्र होतं की मी कितीही चांगलं गाणं म्हटलं, कितीही प्रगती केली तर माझे नाना मात्र कधी माझं गाणं ऐकू शकणार नाही. म्हणून तो नानांसमोर मोकळेपणा त्याला वाटत नव्हता. नानांसमोर त्याला का बरं मोकळेपणा वाटत नव्हता? कारण की नानांनी म्हणजे मी कितीही प्रगती केली तर नानांना माझं गाणं ऐकता येणार नाहीये, याची खंत त्याच्या मनामध्ये होती. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवलं की संगीत बंद. पण दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्या शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. त्या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठेही बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. मी सराव करू लागलो. म्हणजे मला भास व्हायचा की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहे. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहे. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यासमोर आली. ते म्हणाले, बेटा वाजव, मी ऐकतो आहे.
मला जोर चढला. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हतं, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. म्हणजे शिरीषचे नाना गेले त्या दिवशी त्याने कळलं की आता संगीत बंद. ज्यांच्यासाठी आपण गात होतो, ज्यांच्यासाठी आपण सगळं करत होतो, ते नानाच आता राहिले नाही या जगामध्ये, तर कशाला आपण गाणं म्हणायचं. पण दुसऱ्याच वेळेला त्याच्या मनात विचार आला की आतापर्यंत नानांना ऐकू येत नव्हतं, पण आता नाना, म्हणजे त्याला असं वाटायचं की नानांचं शरीर जरी नसतं तरी नानांचा आत्मा आपल्या जवळच आहे. आता नाना आपलं गाणं ऐकू शकतात. म्हणून त्याने पुन्हा गाण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि तो लोक काय म्हणतील की याचे वडील आत्ताच वारलेत आणि हा लगेचच्या लगेच गाणं शिकायला लागला, गाणं म्हणायला लागला, असं लोकांच्या निंदा, काही काही लोक वाईट बोलतात, त्याला निंदा म्हणतात. तर निंदेकडे लक्ष न देता त्याने स्वतः सराव व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आणि तो त्या दिवसापासून म्हणजे कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत कुठेही बाहेर पडला नव्हता. 24 तास त्याचा एकच ध्यास, त्याच्या मनामध्ये एकच उद्योग होता की गाण्याचा सराव करायचा. आणि तो सराव म्हणजे प्रॅक्टिस करायची, तो गाण्याची प्रॅक्टिस करायला लागला. प्रॅक्टिस करता करता त्याला असं भास व्हायचं की नाना आपल्याला सांगतायत की असा सूर लाव, असं वाजव, तबल्याचा ठेका त्यांनी धरलेला आहे, असं त्याला मनातल्या मनात त्याला भास व्हायचे. आणि जेव्हा आपण पाहिलं की सुरुवातीच्या परिच्छेदामध्ये की इतकी सगळी गर्दी पाहून तो थोडा घाबरला होता, त्याने डोळे बंद केले होते. त्यावेळेला त्याने डोळे बंद करून त्याच्या डोळ्यांच्या समोर त्याच्या नानांची म्हणजे वडिलांची मूर्ती आली होती. आणि ते काय म्हणाले होते, बेटा वाजव, मी ऐकतो आहे. हेच नानांचे शब्द ऐकून त्याला अगदी जोर चढला. त्याला वाटलं की आपले नाना आपल्या शेजारीच आहे, आपले वडील आपल्या शेजारीच आहे. मला जोर चढला आणि त्याने डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, त्याच्या मग थिएटर नाही, त्याला कोणीच नाही दिसलं की फक्त माझे नाना माझं गाणं ऐकतायत. म्हणून तो खूप चांगल्या प्रकारे गाणं म्हणायला लागला, खूप चांगल्या प्रकारे व्हायोलिन वाजवायला लागला. त्याचं फक्त तो, त्याचे नाना आणि त्याचे सूर एवढेच त्या कार्यक्रमात होतं असं त्याला जाणवायला लागलं. शिरीषची सगळी गोष्ट ऐकून, शिरीषच्या जीवनात आलेले हे सगळे प्रसंग ऐकून शिरीष तर गप्प बसला बोलता बोलता. पण त्याचे जे सर होते त्यांना सुद्धा शब्द सुचले नाही पुढे बोलायला. किती म्हणजे मन हेलावणारी, हृदयाला भिडणारी गोष्ट आहे ना, की वडिलांसाठी तो मुलगा गाणं शिकायला, पहिले वडील गायक होते, त्यांना गाण्याची आवड होती, पण अपघातामुळे ते गाणं म्हणू शकत नव्हते, ऐकू शकत नव्हते. त्यांच्यासाठी तो गाणं शिकायला लागला. पण नेमके ते गाणं शिकत असतानाच ते वारले. मग कोणासाठी करायचं. तर कुठेतरी त्याला हे जाणवायला लागलं की आता आपले वडील आपल्या सोबत नसले तरी काय झाले, ते जिथे आहे तिथून आपल्याला पाहतील आणि त्यांच्यासाठी आपण हे गाणं म्हणायचंय. म्हणजे वडिलांवरती त्याचं किती प्रेम होतं, वडिलांसाठी त्याने किती मनापासून संगीत शिकलं होतं आणि ते संगीताचा कार्यक्रम त्याने सादर केला होता. तर हेच आपल्याला ह्या म्हणजे एका मुलाचं आणि वडिलांचं नातं कसं आहे हे आपल्याला याच्यातून, या पाठातून शिकवलेलं आहे. तर तुम्हाला बऱ्यापैकी हा पाठ समजलेला असेल असं मला वाटतं. बघा आपल्या जीवनामध्ये ना बऱ्याच अशा घटना घडत असतात. कधी कधी आपण म्हणजे कोणासाठी तरी करत असतो, ती व्यक्ती निघून जाते आपल्या आयुष्यातून. तर आपल्याला वाटतं की ती व्यक्ती तर निघून गेली, आपण काय करायचं. पण अशा वेळी आपण थांबायचं नसतं. ती व्यक्ती जरी शरीराने आपल्या बरोबर नसली तरी मनाने आपल्या बरोबर असते. त्यासाठी आपण नेहमी कार्यरत राहायला पाहिजे. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. आता सचिन तेंडुलकर आपल्या सगळ्यांना माहितीये, सगळ्यांचा लाडका आवडता क्रिकेटर आहे. त्याच्या आयुष्यातही अशीच घटना घडली होती. ज्या वेळेला सचिन बाहेर परदेशामध्ये मॅच खेळत होता क्रिकेटची, त्याच वेळेला भारतात त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं, ते वारले होते. पण त्या वेळेला सचिनने असं नाही म्हटलं की आता मी ही मॅच बंद करतो, मला नाही खेळायची मॅच, मी घरी परत जातो माझ्या वडिलांसाठी. तो जाऊ शकला असता, त्याला कोणीच अडवलं नसतं. पण त्याने असं नाही केलं. त्याने म्हटलं की मी जर परत गेलो तर माझ्या वडिलांना ते आवडणार नाही, आणि मी जर मॅच खेळलो तर माझे वडील नक्कीच माझ्याकडे पाहतील. आणि त्या मॅच मध्ये त्याने खूप चांगल्या प्रकारे तो खेळला आणि प्रत्येक वेळेला तो आकाशाकडे पाहायचा. त्याला असं वाटायचं की आपले वडील आपल्याकडे वरून पाहतायत, ते आपली सगळी मॅच पाहतायत, असं त्याच्या मनामध्ये यायचं. आणि त्याने चांगल्या प्रकारे ती मॅच तो खेळला होता. म्हणजे जरी काही झालं आपल्या वडिलांसाठी त्याने ते असं नाही ठेवलं की त्याने की मी जातो, मी नाही करत, नाही. त्याने स्वतःला सावरलं आणि परत पुढे प्रगती करण्याची, कारण की आपली जी जवळची व्यक्ती असते त्यांना आपण आपली प्रगती मध्येच थांबवलेली आवडत नाही. आपण पुढे गेलो तर तेच त्यांना आवडतं. त्यासाठी आपण आपले सगळे प्रयत्न करत राहायचे असतात. आणि वडिलांचं आणि मुलाचं नातं हे असंच असतं. वडील सतत आपला मुलगा पुढे गेला पाहिजे, आपल्या मुलाची प्रगती झाली पाहिजे, हीच प्रत्येक वडिलांची इच्छा असते. तर अशा प्रकारे हा पाठ होता.
बेटा मी ऐकतो आहे. जर हा पाठ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण की असेच सगळे पुढचे पाठ, व्याकरण, निबंध लेखन असे वेगवेगळे विषयांचे व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा म्हणजे पुढचे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, अभ्यास करत राहा.